पत्रकारांच्या गृहप्रकल्पाला वेग आला आहे. सोलापुरातील अनेक पत्रकार हे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी धावपळ करत आहेत. मात्र ज्यांच्याकडे अधिस्वीकृती कार्ड आहे त्यांचे अर्ज पात्र होतील. बाकीचे अर्ज केराच्या टोपलीत टाकले जाणार आहेत. पत्रकार संघटनेचे तथाकथित अध्यक्ष हे अनेक वर्षांपासून पत्रकारांच्या घरकुल योजनेवर दिशाभूल करत आहेत. संघटनेच्या कार्यालयात बसून पत्रकारांना घरांचं स्वप्न दाखवणाऱ्यांना देखील नियम व अटी माहिती आहेत, तरीही म्हणेल त्याला घरकुलाचे अर्ज भरा असे खोटे आश्वासन दिले जात आहे. शासनाने दिलेल्या अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच ही घरे मिळणार आहेत हे आता कळून चुकले आहे. सोलापूर शहरातील पत्रकारांना कायमस्वरूपी निवासाची सोय उपलब्ध करून देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून पत्रकारांसाठी विशेष निवास योजना राबवण्यात येत आहे. या योजनेअंतर्गत शासकीय खर्चातून निवासी इमारती उभारून पात्र पत्रकारांना घरे उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यासाठी पात्रता निकष व नियमावली निश्चित करण्यात आली असून शहरातील ठराविक संख्येतील पत्रकारांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. सोलापुरात जवळपास 120 ते 125 पत्रकार अधिस्वीकृतीधारक आहेत. या योजनेचा उद्देश पत्रकारांना स्थिर निवास सुविधा उपलब्ध करून देणे आणि पत्रकारितेच्या क्षेत्रात दीर्घकाळ काम करणाऱ्या पत्रकारांना प्रोत्साहन देणे हा आहे. पत्रकारांना निवास मिळण्यासाठी शासनाने काही अटी व निकष निश्चित केले आहेत. त्यामध्ये या बाबींचा समावेश करण्यात आला आहे. अर्जदार पत्रकार हा मान्यता प्राप्त पत्रकार असणे आवश्यक आहे. संबंधित पत्रकारांनी ठराविक वर्षे पत्रकारितेच्या क्षेत्रात सातत्याने काम केलेले असणे आवश्यक आहे. अर्जदाराच्या नावावर सोलापूर शहर किंवा परिसरात स्वतःचे घर नसावे. पत्रकाराने शासकीय नियमानुसार आवश्यक कागदपत्रे सादर करणे बंधनकारक आहे. त्याचप्रमाणे अर्जदार हा सोलापूर शहरात वास्तव्यास असणे आवश्यक आहे. पत्रकारांना या योजनेसाठी ठराविक कालावधीत अर्ज करावा लागणार आहे. अर्जासोबत पत्रकारिता करणाऱ्या संस्थेचे प्रमाणपत्र, मान्यताप्राप्त आणि ओळखपत्र तसेच आवश्यक कागदपत्रे जोडणे आवश्यक असून प्राप्त अर्जांची छाननी समितीद्वारे करण्यात येणार असून पात्र पत्रकारांची अंतिम यादी तयार केली जाईल.